नंतर काही ठिकाणी टॉयलेटची दुरावस्था झाली होती. तर आम्ही असा आता निर्णय घेतलेला आहे की 3 वर्षाचं निविदा काढू, परंतु 1 वर्षामध्ये जर त्यांनी सुविधा चांगली दिली, प्रामुख्याने टॉयलेट्स आणि खाण्याच्या सोयी बद्दल, आणि दुसरी अशी आपण व्यवस्था केलेली आहे की 30 रुपयामध्ये त्यांनी एक डिश कुठली तरी द्यावी आणि त्याबरोबर चहा किंवा कॉफी द्यावी. तर त्या सुविधासुद्धा कुठे उपलब्ध असल्याच्या निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे 3 वर्षाचा आम्ही निविदा काढू. 1 वर्ष जर त्यांनी सुविधा चांगली दिली तर त्या कंटिन्यू करू, नाहीतर त्या आम्ही रिजेक्ट करू. आणि त्या एरियाचा जो इन्चार्ज असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरू. म्हणजे फक्त त्या हॉटेल मालक किंवा मॉडेल मालकाला नाही, तर ते आम्ही आमच्या अधिकाऱ्याला सुद्धा जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू. अशा प्रकारचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. सर, त्याच प्रश्नाला एक प्रश्न आहे की हॉटेलवर ज्यावेळी बसेस थांबतात, म्हणजे आता राज्य परिवहन महामंडळ सामान्य माणसासाठी असतं असं बोलतो लोकांसाठी, बोलतो नाही आहे. मात्र ज्या हॉटेलवर त्या बसेस थांबतात त्या हॉटेलवरच्या खाद्यपदार्थांचा रेट म्हणजे आपण 10 रुपयाला देतो, तिथं 15 रुपयाला वडापाव भेटत असतो. नाही, मी तुम्हाला तोच प्रश्न मगाशी सांगितलं ना की बघा, कुठला दर त्यांनी ठेवावा ही त्याची जबाबदारी आहे. परंतु शेवटी आमचं काय म्हणणं की ज्या हॉटेल आणि याच्यावर हॉटेलवर तुम्ही थांबता त्या ठिकाणी एक डिश, त्यामध्ये उपमा, पोहे किंवा काही अजून अन्नपदार्थ असतील ते, त्याच्याबरोबर एक चहा आणि कॉफी 30 रुपयात त्यांनी देणं बंधनकारक आहे. नंतर काही ठिकाणी टॉयलेटची दुरावस्था झाली होती. तर आम्ही असा आता निर्णय घेतलेला आहे की 3 वर्षाचं निविदा काढू, परंतु 1 वर्षामध्ये जर त्यांनी सुविधा चांगली दिली, प्रामुख्याने टॉयलेट्स आणि खाण्याच्या सोयी बद्दल, आणि दुसरी अशी आपण व्यवस्था केलेली आहे की 30 रुपयामध्ये त्यांनी एक डिश कुठली तरी द्यावी आणि त्याबरोबर चहा किंवा कॉफी द्यावी. तर त्या सुविधासुद्धा कुठे उपलब्ध असल्याच्या निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे 3 वर्षाचा आम्ही निविदा काढू. 1 वर्ष जर त्यांनी सुविधा चांगली दिली तर त्या कंटिन्यू करू, नाहीतर त्या आम्ही रिजेक्ट करू. आणि त्या एरियाचा जो इन्चार्ज असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरू. म्हणजे फक्त त्या हॉटेल मालक किंवा मॉडेल मालकाला नाही, तर ते आम्ही आमच्या अधिकाऱ्याला सुद्धा जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू. अशा प्रकारचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. सर, त्याच प्रश्नाला एक प्रश्न आहे की हॉटेलवर ज्यावेळी बसेस थांबतात, म्हणजे आता राज्य परिवहन महामंडळ सामान्य माणसासाठी असतं असं बोलतो लोकांसाठी, बोलतो नाही आहे. मात्र ज्या हॉटेलवर त्या बसेस थांबतात त्या हॉटेलवरच्या खाद्यपदार्थांचा रेट म्हणजे आपण 10 रुपयाला देतो, तिथं 15 रुपयाला वडापाव भेटत असतो. नाही, मी तुम्हाला तोच प्रश्न मगाशी सांगितलं ना की बघा, कुठला दर त्यांनी ठेवावा ही त्याची जबाबदारी आहे. परंतु शेवटी आमचं काय म्हणणं की ज्या हॉटेल आणि याच्यावर हॉटेलवर तुम्ही थांबता त्या ठिकाणी एक डिश, त्यामध्ये उपमा, पोहे किंवा काही अजून अन्नपदार्थ असतील ते, त्याच्याबरोबर एक चहा आणि कॉफी 30 रुपयात त्यांनी देणं बंधनकारक आहे. नंतर काही ठिकाणी टॉयलेटची दुरावस्था झाली होती. तर आम्ही असा आता निर्णय घेतलेला आहे की 3 वर्षाचं निविदा काढू, परंतु 1 वर्षामध्ये जर त्यांनी सुविधा चांगली दिली, प्रामुख्याने टॉयलेट्स आणि खाण्याच्या सोयी बद्दल, आणि दुसरी अशी आपण व्यवस्था केलेली आहे की 30 रुपयामध्ये त्यांनी एक डिश कुठली तरी द्यावी आणि त्याबरोबर चहा किंवा कॉफी द्यावी. तर त्या सुविधासुद्धा कुठे उपलब्ध असल्याच्या निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे 3 वर्षाचा आम्ही निविदा काढू. 1 वर्ष जर त्यांनी सुविधा चांगली दिली तर त्या कंटिन्यू करू, नाहीतर त्या आम्ही रिजेक्ट करू. आणि त्या एरियाचा जो इन्चार्ज असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरू. म्हणजे फक्त त्या हॉटेल मालक किंवा मॉडेल मालकाला नाही, तर ते आम्ही आमच्या अधिकाऱ्याला सुद्धा जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू. अशा प्रकारचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. सर, त्याच प्रश्नाला एक प्रश्न आहे की हॉटेलवर ज्यावेळी बसेस थांबतात, म्हणजे आता राज्य परिवहन महामंडळ सामान्य माणसासाठी असतं असं बोलतो लोकांसाठी, बोलतो नाही आहे. मात्र ज्या हॉटेलवर त्या बसेस थांबतात त्या हॉटेलवरच्या खाद्यपदार्थांचा रेट म्हणजे आपण 10 रुपयाला देतो, तिथं 15 रुपयाला वडापाव भेटत असतो. नाही, मी तुम्हाला तोच प्रश्न मगाशी सांगितलं ना की बघा, कुठला दर त्यांनी ठेवावा ही त्याची जबाबदारी आहे. परंतु शेवटी आमचं काय म्हणणं की ज्या हॉटेल आणि याच्यावर हॉटेलवर तुम्ही थांबता त्या ठिकाणी एक डिश, त्यामध्ये उपमा, पोहे किंवा काही अजून अन्नपदार्थ असतील ते, त्याच्याबरोबर एक चहा आणि कॉफी 30 रुपयात त्यांनी देणं बंधनकारक आहे.